नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांसाठी खुशखबर. फायनली डिसेंबरचा हप्ता अकाउंटमध्ये जमा करण्यात येत आहे सरकारकडून. लाडकी बहीण योजनेमध्ये खूप महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे आणि हप्ता देखील वाटप करण्यास सुरुवात होत आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ हा पाहत असाल तर सबस्क्राईब करा चॅनल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष असणार आहे. 5 वर्षामध्ये खूप मोठे बदल यामध्ये होणार आहेत. 5 वर्षाचे महिन्याला जे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत, या हप्त्यासंदर्भातल्या सर्व सरकारकडून येणाऱ्या अपडेट माहिती जाणून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या या लेटेस्ट अपडेट पुढच्या 5 वर्षासाठी असणार आहेत आणि ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता, सबस्क्राईब करायचं मात्र विसरता. त्यामुळे चला अगोदर सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा, कारण लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी गरजेचं आहे. तर या ठिकाणी सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता फायनली महिलांना वाटप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसंदर्भात सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. पहा, तुम्हाला माहीत असेल हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहत आहोत. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. नवनिर्वाचित जे सरकार आहे त्यामधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात मोठी तरतूद लाडकी बहीण योजनेसंदर्भात केलेली आहे. पण पहा, ही जी तरतूद करण्यात आलेली आहे डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासाठी, ही तरतूद केलेली आहे. ही तरतूद जी आहे ती नेमकी काय असणार आहे? सगळ्याच महिलांना पैसे मिळणार आहेत का, की अर्ध्याच महिलांना पैसे मिळणार? डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये वाटप करण्यात येणार, की या ठिकाणी पहा तुम्हाला 1500 मिळणार? या संदर्भातही माहिती तिथं आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे. फायनली जाहीर झालेलं आहे की डिसेंबरचा हप्ता 2100 रुपये की 1500 रुपये. तर पाहू संपूर्ण माहिती डायरेक्ट अधिवेशनामध्ये देण्यात आलेली. तर या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे. योजना सुरू आहे आणि या योजनेचा डिसेंबरचा हप्ता फायनली महिलांना वाटप करण्यात येत आहे. या हप्त्यासाठी सरकारने 1400 कोटींची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1400 कोटींची तरतूद झालेली आहे आणि या 1400 कोटीच्या तरतुदीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे. हा हप्ता वाटप होण्यासाठी खूप दिवस वेळ लागलेला आहे. पहा, डिसेंबरचा हप्ता यायला उशीर झालेला आहे, पण काळजी करू नका, सर्वांना हे पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात येत आहे. 1400 कोटींची तरतूद फायनली झालेली आहे आणि या तरतुदीतूनच महिलांना जो प्रलंबित होता तो डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यात येत आहे. इथे पाहू शकता डायरेक्ट जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा यांनी ही अधिवेशनामध्ये माहिती दिलेली आहे आणि 1400 कोटीची जी तरतूद आहे ती पुरवणी मागण्यांमध्ये त्यांनी केलेली आहे. खास लाडक्या बहिणींसाठी ही तरतूद आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी 1400 कोटींची तरतूद सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. 1400 कोटींच्या माध्यमातून महिलांना डिसेंबरचा हप्ता पाठवण्यात येत आहे. कालच्या अधिवेशनामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय, ज्या निर्णयाची महिला खूप दिवसापासून वाट पाहत होत्या, डिसेंबरचा हप्ता फायनली आता जमा करण्यात येत आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेतील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी देखील ही तरतूद असणार आहे. 1400 कोटी रुपयांची तरतूद तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी देखील असणार आहे. डिसेंबरचा हप्ता वाटप करण्यासाठी देखील असणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे स्वतः महाराष्ट्र राज्याचे जे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या अधिवेशनामध्ये मासिक लाभ जो आहे तो 2100 रुपये, 1500हून 2100 रुपये करण्यासंदर्भात या ठिकाणी माहिती जी आहे ती
दिलेली आहे, परंतु आत्ता तरी सध्या हे पैसे फक्त 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. अधिवेशनादरम्यान हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर या ठिकाणी, आणि या अधिवेशनामध्ये माहिती दिलेली आहे की जो मासिक लाभ आहे दर महिन्याला वितरित करण्यात येणारा महिलांना जो लाभ आहे, जी आर्थिक मदत आहे 1,500 रुपयाची, ही 1,500 रुपयाची रक्कम 2100 जी वाढवण्यात आलेली होती जाहीरनाम्यामध्ये. पहा, महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये ही 2100 रुपये 1,500हून 2100 रुपये जी रक्कम करण्यात आलेली आहे, ही सध्या तरी महिलांना मिळणार नाही. अजून या संदर्भात कोणतीच तरतूद जी आहे ती झालेली नाही. फायनली महिलांना डिसेंबरचा हप्ता इथं 1500 रुपयेच मिळणार आहे, हे तर स्पष्ट झालेलं आहे. 1500 रुपये मिळत आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे. 2100 रुपये करण्याची आणखीन कुठलीच तरतूद सरकारने केलेली नाही. निवडणुकांपुरतीच ही घोषणा होती का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आता यावरून स्पष्ट झालेला आहे. कारण सरकारने निवडणुका झाल्या, निकाल लागला, सरकार स्थापन झालं, त्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला पाहिजे होते, परंतु तसं झालेलं नाही. आणि आणखीनही 2100 रुपयाची कुठंच तरतूद आपल्याला पाहण्यास मिळत नाही. फक्त 1,500चीच ही तरतूद लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली आहे. 1,500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांचे मागचे हप्ते प्रलंबित आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरचे ज्यांना पैसे आलेले नव्हते, त्यांना आता 3,000 आणि प्लस पुढचे हे डिसेंबरचे 1,500, अशा प्रकारे 4,500 रुपये वाटप करण्यात येतील. किंवा अगोदर 3,000 येतील आणि त्यानंतर मग तुम्हाला 1,500 येतील, परंतु तुम्हाला पैसे मिळतील, काळजी करू नका. कारण ऑफिशियल तरतूद झालेली आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी. पण महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपयासाठी आणखीन कोणतीच तरतूद सरकारने केलेली नाही. 2100 रुपयाच्या घोषणांच्या माध्यमातून सरकार निवडून आलं. याच 2100 रुपयाची आशा दाखवून महिलांना त्यांनी त्या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्याचा प्रयत्न केला, सरकारला मत वळवण्याचा प्रयत्न केला. पण याचा आपल्याला ऑफिशियल 2100 रुपयाचा शासन निर्णय म्हणा किंवा 2100 रुपयाचे तरतूद आणखीन पाहायला मिळाली नाही. 2100 रुपये देणार कधी हेही स्पष्ट झालेलं नाही. कमीत कमी त्यांना कालच्या अधिवेशनादरम्यान एवढं तरी स्पष्ट करायला पाहिजे होते की 2 महिन्यांनी म्हणा 3 महिन्यांनी म्हणा हे 2100 रुपये महिलांना देण्यात येतील. परंतु आत्ता फक्त 1400 कोटींची तरतूद केलेली आहे, 2100 रुपयाची तरतूद नाही. यावरूनच स्पष्ट होत आहे की 1400 कोटींची जी तरतूद आहे त्या माध्यमातून लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 1,500चाच हप्ता सरकारकडून दिला जाऊ शकतो. 2100 रुपये तुम्हाला आत्ता तरी मिळणार नाहीत. आणखीन तरी कोणतीही ऑफिशियल अपडेट 2100 रुपयासंदर्भात सरकारने जाहीर केलेलं नाही. याचाच अर्थ फायनल झालेला आहे. 2100 रुपये न मिळता 1,500 रुपये तुम्हाला मिळत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे वाटप होतील. या ठिकाणी पहा, आज किंवा उद्या हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. कारण ऑफिशियल तरतूद झालेली आहे आणि हे पैसे जसे पडायला सुरुवात होईल तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू लाडकी बहीण योजनेच्या एका लेटेस्ट अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.